वांग्याची भाजी म्हटलं की बरेच जण नाकं मुरडतात, आवडतच नाही खायला. तर एकदा या माझ्या पद्धतीने वेगळ्या वाटणातील वेगळ्या पद्धतीने बनवलेली ही वांग्याची भाजी एकदा करून बघा. मागून मागून 2 चपात्या जास्तच खातील. शिवाय वेगळ्या वाटणात बनवलेली आहे त्यामुळे चवीला सुद्धा एकदम मस्त लागते. एकदा नक्की ट्राय करून बघा. चला तर करायला घेऊयात. भाजी बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण एक मसाला बनवणार आहोत. तर इथे मी तेल घातलेलं आहे पॅनमध्ये. यानंतर एक मोठा उभा पातळ चिरलेला कांदा घातलाय. कांदा घातल्यानंतर यामध्ये घालायचं आहे थोडंसं सुक्या खोबऱ्याचे काप. आता इथे तुम्ही ओलं खोबरं घेऊ शकता किंवा किसलेलं सुकं खोबरंसुद्धा घेऊ शकता. कांदा खोबरं चांगलं मिक्स करून चांगलं भाजून घ्यायचं यामधला कच्चेपणा जाईपर्यंत. एकसारखं मिक्स करत राहायचं आहे. व्यवस्थित कांदा खोबरं भाजून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचे आहेत थोडेसे शेंगदाणे. शेंगदाण्याचा कूट असेल तर तुम्ही वापरू शकता, भाजलेले असेल ते वापरू शकता. कच्चे शेंगदाणे घातल्यानंतर कांद्या खोबऱ्यासोबतच चांगलं असं मिक्स करून भाजून घ्यायचं आहे. मंडळी, तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका. आणि तुम्ही कुठून ही रेसिपी पाहताय हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन. छान असं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. कांदा खोबरं आणि शेंगदाणे चांगले भाजून झालेत. थंड करून घ्यायचे. थंड करून घेतल्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेला आहे. आता यामध्ये अजून काही पदार्थ घालूया. तर आलं लसूण आणि मिरची घालायची आहे. यानंतर घालूया मूठभर कोथिंबीर आणि पाणी न घालताच आपल्याला हे जाडसर वाटून घ्यायचं आहे. इथे आलं मी 1 इंच घातलं आहे आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत. 2 हिरव्या मिरच्या घातल्या आहेत. तिखट कमी हवं असेल तर तुम्ही कमी घालू शकता. हे बघा, अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही आणि या पद्धतीने असं पल्स मोडवर 3 ते 4 वेळा मिक्स करत चमच्याने मिक्स करायचं आहे आणि या पद्धतीने असं हे वाटून घ्यायचं आहे. हे बघा, असं अजिबात पाणी वापरलेलं नाही. आणि त्यानंतर आता हे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. आता यामध्ये मसाले घालूया. अर्धा चमचा हळद पावडर, 1 चमचा धणे आणि जिरे पावडर मिक्स घातली आहे, 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा इथे मी काळा मसाला वापरते. काळा मसाला तुम्ही कधी मंडळी ही भाजी बनवली नसेल तर एकदा बनवून बघा, चवीला खूपच छान लागते. यानंतर अर्धा चमचा इथे मी गरम मसाला वापरलेला आहे. आता हे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे सगळे मसाले आहेत ते चांगले कोट होतात. आता यानंतर घालूया यामध्ये चवीप्रमाणे मीठ. मीठ इथेच वापरते, नंतर गरज लागेल तर तुम्ही घालू शकता, पण इथे मी आधी सुरुवातीला कमीच घातलेला आहे. 1 चमचा घातला आहे. याला बाइंडिंग येण्यासाठी 1 चमचा तेल घालायचं आहे आणि हे घातल्यानंतर परत एकदा व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं. हे बघा, या पद्धतीने मसाला चांगला मिक्स केला आहे. छान असं याला बाइंडिंग आलेलं आहे. आता हे बाजूला ठेवून देऊया. वांग्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी 1/2 किलो वांगी घेतलेली आहेत. वांगी चांगली स्वच्छ आधीच धुवून घेतली. आता ही गावरान वांगी आहेत, मस्त काटेरी वांगी आहेत. तुम्हाला दुसरी कोणतीही वांगी भेटली तर ती घेऊ शकता, पण या वांगीची चव आहे ना थोडीशी वेगळी लागते. आता ही वांगी आपल्याला साफ करून घ्यायची. तर एक एक वांगी साफ करून घेऊया. वरचं पुढचं देठ आहे ना ते कापून टाकायचं. साईडचं हे देठाकडची साईड आहे तीसुद्धा कापून टाकायची. याला काटे असतील तर ते काढून टाकायचे आणि वांगं असं मधून चिरून घ्यायचं. 4 भाग करून घ्यायचे आणि चेक करायचं यामध्ये किडी असतात, यासाठीच या पद्धतीने चेक करून घ्यायचं आहे. सगळी वांगी हे बघा मी अशी मध्ये 4 भाग करून कापून घेतली आहेत. आता या प्रत्येक वांगीमध्ये आपल्याला मसाला भरायचा आहे. मसाला भरताना चांगला दाबून भरायचा आहे. आपण यामध्ये तेलसुद्धा घातलं आहे, शेंगदाणे घातले आहेत, त्यामुळे या मसाल्याला छान असं बाइंडिंग आलं आहे आणि हा मसाला व्यवस्थित आपल्याला हा भरतासुद्धा यामध्ये येतो. चांगलं असं दाबून दाबून भरायचं, म्हणजे तो मसाला आहे तो बाहेर येत नाही. हे बघा, छान असं व्यवस्थित मसाला दाबून भरायचा आहे. एका वांगीमध्ये भरलेला आहे, दुसऱ्या वांगीमध्ये सुद्धा याच पद्धतीने भरून घेते. व्यवस्थित असं दाबून भरलं की तो बाहेर येत नाही, छान असा भरला जातो. वांगी कापताना सुद्धा एकदम देठापर्यंत कापायची नाही, नाहीतर मसाला भरताना वांगी तुटू शकतात. याच पद्धतीने सगळ्या वांग्यांमध्ये मी मसाला भरून घेतलेला आहे. हे बघा, आता आपला एवढा हा मसालासुद्धा उरलेला आहे. वांग्यामध्ये मसाला भरल्यानंतर एवढा जो मसाला उरला आहे तो आपण याचा नंतरसुद्धा वापर करणार आहोत. चला तर भाजी करायला घेऊया. यासाठी कढईमध्ये 2-3 चमचे तेल घालायचं. आता घालूया 1 चमचा जिरं आणि त्यानंतर आपण जी मसाला भरलेली वांगी आहेत ती घालायची आहेत सगळी.
गॅसची फ्लेम इथे मी स्लो ठेवलेली आहे, फास्ट करू नका नाहीतर करपू शकते भाजी। सगळी वांगी घातल्यानंतर व्यवस्थित तेलामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे वांग्यांना छान असं तेलाचं कोटिंग येतं। आता आपण इथे पाण्याचा वापर अजिबात करणार नाही आहोत, यासाठी तेलामध्ये 1-2 मिनटं छान परतून घ्यायचं आहे। झाकण ठेवून 3 ते 4 मिनटं याला वाफेवर शिजवून घेऊया, म्हणजे 50% शिजेल इतपत आपल्याला ही वांगी छान शिजवून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता याचा रंगसुद्धा बदलला आहे। मध्ये मध्ये 1-2 वेळा मी मिक्स करून घेतलेलं होतं आणि 5 मिनटं 50% ही स्लो फ्लेमवर वांगी छान शिजवून घेतलेली आहे। आता आपला जो मसाला राहिलेला होता ना, तो मसाला सगळा यामध्ये घालायचा आहे आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचा आहे, म्हणजे मसाला जो आपण घातला आहे तो वांगीला छान असा लागेल, छान असा मिक्स होईल। यानंतर आपण यामध्ये पाणी घालणार आहोत, तर पाणी घालताना इथे गरम पाण्याचाच वापर करायचा, साधं पाणी घालू नका, कारण वांगी आपली आधीच 50% शिजलेली आहे। साधं पाणी घातलं तर याची प्रोसेस आहे ती एकदम कमी होऊन जाते आणि मग ती शिजायला परत व्यवस्थित शिजत नाही। यासाठी गरम पाण्याचा वापर करायचा आहे, शिवाय गरम पाणी घातल्यामुळे भाजीला तर्रीसुद्धा खूप चांगली येते। व्यवस्थित हलक्या हाताने मिक्स करायचं आहे, कारण वांगी 50% शिजलेली आहे, जास्त मिक्स कराल तर ती तुटू शकते। झाकण ठेवूया, परत 3-4 मिनटं आपल्याला फक्त शिजवून घ्यायची आहे, कारण 50% भाजी शिजलेलीच आहे। भाजी आपण तेलात आधीच परतून घेतल्यामुळे नंतर ही भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही, शिवाय भाजी वांग्याची लवकर शिजते, यासाठी जास्त नंतर शिजवायची गरज नाही। तुम्ही पाहू शकता मस्त अशी भाजी शिजली आहे, तर्रीसुद्धा खूप छान आलेली आहे। आता घालायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर। मस्त अशी रस्सेदार वांग्याची भाजी आपली तयार झालेली आहे। तुम्ही कशी करता मंडळी भाजी ही, हे मला कमेंट करून नक्की सांगा। तुमची रेसिपी शेअर करा, म्हणजे मी तुमच्या पद्धतीने पुढच्या वेळेस बनवण्याचा प्रयत्न करीन। तुम्हाला अशी कोणती रेसिपी अजून पाहायला आवडेल हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा। आजची ही वांग्याची वेगळ्या मसाल्यात बनवलेली भाजी तुम्ही सुद्धा एकदा करून बघा। करून बघितल्यानंतर तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा। ज्यांना आवडत नाही ते सुद्धा अशी भाजी बनवली तर नक्कीच आवडीने खातील, एकदा करून बघा। असेच भाज्यांची रेसिपी वेगवेगळ्या मी अपलोड केलेल्या आहेत, त्यासुद्धा एकदा तुम्ही नक्की पहा, लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा। जर ही आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा